नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल. आजच्या भागात मी तुम्हाला मोत्याच्या सुपारीचं डिझाईन शिकवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 4 नंबरचे मणी घेतलेत, लाल रंगाचे आणि मोती रंगाचे मणी. 30 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे. धागा बऱ्यापैकी मोठा घेतला आहे कारण मध्येच कुठे कट करायला वगैरे नको ह्यासाठी. 6 नंबरची सुई, धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. ही रॅप केलेली सुपारी आहे. ग्रीटिंग पेपर जो मिळतो तो ह्या सुपारीला गुंडाळून घेतलेला आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची. ओके, तर आता आपण बघूया की मोत्याची सुपारी कशी करायची ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण बघूया पटकन सुपारी कशी करायची ते. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 6 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि शेवटच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. जमत असेल तर 6ही मण्यांमधून एकदा सुई म्हणजे 6ही मण्यांमधून एकत्र सुई धागा तुम्ही काढू शकता. ओके, तर आता ह्या शेवटच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढला. आता ह्या 6ही मण्यांमधून एकदा धागा फिरवून घेऊया. म्हणजे हे जे सर्कल आहे, वर्तुळ आहे, जे हे 6 मण्यांचं झालेलं ते घट्ट बसेल. 30 नंबरचा तंगूस धागा वापरायचा आहे. 40 नंबरचा जर वापरलात तर करायला थोडंसं अवघड जाईल, मणी तुटण्याची शक्यता असते. सहा मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता मोती रंगाचे मणी वापरायचे. 5 मोती रंगाचे मणी, 5 मोती रंगाचे मणी वापरायचे. आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून सुई धागा बाहेर काढायचे. त्यानंतर पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता 4 मणी ओवून घ्यायचे. 4 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा जो मोती रंगाचा मणी आहे तो आणि हा लाल मणी, ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हे 4 मणी आहेत. हे 4 मणी ओवून घेतलेले आणि इकडचे 2 म्हणजे एकूण 6 मण्यांचं सर्कल झालं. ओके, आता ह्या मोती रंगाच्या आणि या लाल मणीतून धागा बाहेर काढूया. आता परत पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 5 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. जसं हे केलेलं आहे तसंच आता पूर्ण 1, 2, 3 पाकळ्या करून घेऊया 4-4 मणी घालून. शेवटची पाकळी कशी करायची ते बघूया. या 1, 2, 3 पाकळ्या करून घेऊया. ह्या 3 पाकळ्या करून घेतल्यानंतर हा जो मधला लाल मणी आहे तो आणि ह्या पाकळीचा हा इकडचा मणी, ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता हे 1, 2 आणि 3 मणी आहेत. मग इथे 6चं सर्कल होण्यासाठी सुई धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती रंगाचे मणी. आता या मोती रंगाच्या मणीतून, लाल मणीतून आणि ह्या मणीतून, ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हा षटकोन तयार झाला. तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. आता वरच्या मणीतून हा जो मधला मणी आहे, हे बघा, ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढूया. इथून सुई धागा बाहेर काढला. आता हे जे 2 मधले मणी आहेत ह्यावरती आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे. तर सुई धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे. 4 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 4 मोती रंगाचे मणी ओवून घेतले. त्यानंतर हे जे 2 मधले मणी आहेत, हा जिथून धागा निघाला आहे तो आणि त्याच्या जो मागचा मणी आहे तो, म्हणजे हे 2 मणी आणि धाग्यामध्ये ओवून घेतलेले 4 मणी, असं एकूण 6 मण्यांचं सर्कल
तयार होईल। तर या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढूया। आता परत एकदा पुढच्या मोती रंगाच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता 3 मणी ओवून घ्यायचे। मोती रंगाचे 3 मणी ओवून घ्यायचे आणि हे जे 2 मणी आहेत तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे। 6 मण्यांचं सर्कल झालं, आता 5 मण्यांचं करायचं आहे। तर इथे हे 2 मणी आहेत म्हणून धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे। आता ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढूया। धागा नीट ओढून घ्या म्हणजे सुपारी व्यवस्थित येईल। आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे। 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1, 2 आणि 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। 6चं सर्कल झालं। आता परत पुढच्या एकच मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। एकाच मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे। इथे आता 3 मणी ओवून घेऊया। 3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। जिथून धागा निघाला तो आणि त्याच्या जो मागे मणी आहे त्या मणीतून। तर असं 6-5चं सर्कल पूर्ण करायचं आहे। 6चं करायचं असेल तिथे 2 मणी घ्यायचे, 2 मणी पुढे ओवून घ्यायचे आणि 5चं करायचं असेल तर एका मणीवर करायचं आहे। जसं हे केलेलं आहे तसंच ही पूर्ण लाईन करून घेऊया। शेवटचा जो राऊंड येईल तिथे कसं करायचं ते मग बघूया। आधी हे सर्कल हा करून घेऊया। त्यानंतर ह्या वरच्या एका मणीतून सुई धागा बाहेर हे 5चं सर्कल झाल्यानंतर ह्या 1, 2, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला आहे। आता हे 6चं सर्कल जे आहे त्यातला हा मणी, 5च्या सर्कलचा हा मणी। इथे आता 6 मण्यांचा राऊंड करायचा आहे। तर सुई धाग्यामध्ये 1 मोती रंगाचा मणी, लाल मणी, 2 मोती मणी असे 4 मणी ओवून घेतलेत। आता ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा म्हणजे इथे हे 6चं सर्कल तयार होईल। त्यानंतर पुढे 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे 2 मोती रंगाचे मणी, 1 लाल मणी, 2 मोती रंगाचे मणी, 1 लाल मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मोती रंगाच्या आणि ह्या 2 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। 6चा राऊंड झाला। आता परत हे मोती लहान 4 नंबरचे असल्यामुळे जरा व्यवस्थित सांभाळून करावं लागतं, नाहीतर मोती तुटण्याची शक्यता असते। आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत आता 1 मोती रंगाचा मणी, 1 लाल मणी आणि 1 मोती मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचे। 1, 2, 3। आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे। 2 मोती रंगाचे मणी, 1 लाल मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि
या 3 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। ओके, तर असेच हे 6-6चे राऊंड आपल्याला करायचे आहेत, तर ते आपण करून घेऊया। जसे 4 राऊंड दाखवलेत मी, 1 2 3 4, तसाच पूर्ण हा सर्कल करून घेऊया। शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया। ही लाईन पूर्ण करून घेऊया। हे आता 6-6चे राऊंड सगळीकडे मी करून घेतलेले आहेत। आता शेवटच्या राऊंडला काय करायचं, हे 6चं सर्कल झाल्यानंतर मधल्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला। आता इकडचा जो सर्कल आहे त्यातला हा जो मोती रंगाचा मणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढूया। इथे आता 4 मणी आहेत, 1 2 3 4। मग आता इथे 6चं सर्कल होण्यासाठी इथे आता आपण एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी ओवून घेऊया। एक मोती आणि एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हा शेवटचा राऊंड झाला। आता सुई धागा हा वरती घेऊन यायचा आहे। आता हा धागा वरच्या दिशेने मी बाहेर काढलेला आहे। 2 लाल मणी आहेत तिथून सुई धागा बाहेर काढला आहे। आता धाग्यामध्ये 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। म्हणजे इथे हे 5 मण्यांचं सर्कल तयार होईल। हे 5 मण्यांचं सर्कल झालं। आता पुढच्या 2 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे आता 2 मोती रंगाचे मणी, एक लाल मणी आणि 2 मोती मणी ओवून घ्यायचे। 2 मोती मण्यातून सुई धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी, 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि ह्या 2 मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। परत पुढच्या 2 लाल मण्यांमधून सुई धागा पुढे सरकवायचा। पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे लाल मण्यांमधून। इथे आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे, म्हणजे इथे 5चं सर्कल तयार होईल। इथे आता 5-6 5-6चं सर्कल करतो। 2 मणी ओवून घेतल्यानंतर या 3 लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा, म्हणजे इथे हे 5चं सर्कल झालं। आता परत पुढे 2 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे जसं मी आधी सांगितलंय त्याचप्रमाणे मोती ओवून घ्यायचे, एक लाल मणी आणि 2 मोती रंगाचे मणी। 3 मणी ओवून घेतल्यानंतर या लाल मणीतून आणि खालच्या 2 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। तर अशाच प्रकारे हे पूर्ण ही लाईन करून घेऊया 5-6 5-6 सर्कलची। ओके, आणि शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया। आधी हे 5-6चे राऊंड करून घेऊया। इथे मी हे 5-6 5-6चे राऊंड करून घेतलेले आहेत। इथे आता आपल्याला हा शेवटचा राऊंड बाकी आहे, त्याआधी ही जी रॅप केलेली सुपारी आहे ती आतमध्ये घालायची। सुपारी घेताना चपटी सुपारी घेऊ नका, अशी वर अशी टोकदार आलेली घ्या। आता हे मी ह्याच्यामध्ये फीड केलं आहे, ह्याच्यामध्ये ही सुपारी भरलेली आहे। आता आपण हा शेवटचा राऊंड करून घेऊया। 5चा राऊंड झाल्यानंतर 6चा राऊंड करायचा। धागा प्रत्येक ठिकाणी ओढून घ्या। आता हे जे 2 मधले मणी आहेत मोती रंगाचे, त्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढूया। 2 मोती रंगाच्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला आणि हा जो लाल मणी आहे इथूनही सुई धागा बाहेर काढूया।
आता इथे आपल्याकडे 4 मणी आहेत. ह्या सर्कलचा हा एक मणी, खालचे 2 मणी आणि ह्या सर्कलचा हा एक लाल मणी. 4 मणी आहेत. इथे 6चा राऊंड येणार आहे. तर इथे आता 2 मोती रंगाचे मणी ओवून घेऊया आणि ह्या 4ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढूया. हे 5-6चे सर्कल झाल्यानंतर सुई धागा हा वरच्या बाजूने काढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे 6चं सर्कल करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर हे 6चं सर्कल, 5चं सर्कल आणि हे 6चं सर्कल यांच्या वरच्या मण्यांवरती 6चं सर्कल करायचं आहे. म्हणजेच कसं, तर हा 6च्या सर्कलचा हा मोती रंगाचा मणी, ह्यातला लाल मणी आणि ह्या सर्कलचा हा मोती मणी, या 1 2 3 मण्यांवरती 6चं सर्कल करायचं आहे. म्हणून धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घेतलेत. आता ह्या 3ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढूया. तीनही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर हे 6चं सर्कल झालं. आता परत पुढच्या मोती रंगाच्या मणीमधून आणि लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि परत पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. एकूण 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. हा सर्कल झाल्यानंतर मोती मणी, लाल मणी आणि मोती मणी, 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता किती मणी ओवून घ्यायचे, तर मोती रंगाचे 2 मणी ओवून घ्यायचे. 2 मणी ओवून घेतल्यानंतर हे 1 2 3 मणी आहेत आणि ह्या सर्कलचा हा मणी, या 1 2 3 आणि 4 म्हणजे 2 मोती मणी, 1 लाल मणी आणि पुढचा 1 मोती मणी, अशा 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हे 6चं सर्कल झालं. धागा घट्ट असा ओढून घ्या. धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर परत पुढच्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. मोती मणी, लाल मणी आणि मोती मणी. ओके, मोती मणी, लाल मणी आणि मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि परत धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे. 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि या 1 2, हे बघा, 1 2 3 आणि 4, 2 मोती मणी, 1 लाल मणी आणि 1 मोती मणी, 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके, 1 2 3 आणि हा 4था मणी. ओके, तर अशाच पद्धतीने हा पूर्ण सर्कल, हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करायची आहे. शेवटच्या लाईनला काय करायचं ते बघूया. आधी हा राऊंड पूर्ण करून घेऊया. इथे आपण हे 2 मणी ओवून घेतो, त्यानंतर ह्या 1 2 3 4 मणीमधून काढल्यानंतर धागा ओढून घेऊ, तेव्हा ही सुपारी जरा अशी धरायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित बसते. म्हणजे आता बघा, ह्या 1 2 4 मण्यांमधून असं काढल्यानंतर ही सुपारी अशी धरायची व्यवस्थित, म्हणजे धागा घट्ट ओढला जातो आणि सुपारी व्यवस्थित येते. ओके, आता ह्या 4 मण्यांमधून
सुई धागा मी बाहेर काढते। आता हा 6चा सर्कल झाल्यानंतर शेवटचा राऊंड चालू आहे। तर हा सर्कल झाल्यानंतर मोतीमणी, लाल मणी आणि मोतीमणी 3 मण्यातून सुई धागा बाहेर काढला आणि हा जो इकडचा 6चा सर्कल आहे त्यातला जो हा मधला मणी आहे तो त्या मणीतूनही सुई धागा बाहेर काढायचा आहे, या मधल्या मणीतून। म्हणजे इथे आता एकूण किती मणी झाले तर इथे बघा, या सर्कलचा हा मणी 1 2 3 4 आणि 5 इथून धागा निघालेला आहे, 5 मणी झाले। तर आता धाग्यामध्ये एकच मोती रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे। एक मोती रंगाचा मणी ओवून घेतल्यानंतर या 1 2 3 4 आणि इकडचा हा 5वा मणी, या 5ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। धागा नीट घट्ट ओढून धरायचा। ही सुपारी अशी धरल्यामुळे मोती व्यवस्थित येतात, आकसले जातात ते। आता ह्या 5ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ठीक आहे, ही अशा प्रकारे ही आपली आता इथपर्यंत सुपारी झालेली आहे। वरती बघा एकूण किती मणी आलेत तर 6 मणी आलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि 6। ओके, आपण हा 6चा राऊंड करताना प्रत्येक ठिकाणी मोती रंगाचेच मणी वापरले। जर तुम्हाला हा जो वरचा राऊंड लाल मण्यांमध्ये हवा असेल तर तिथे तुम्ही लाल मणी घेऊ शकता। म्हणजे जसं हे आपण सुरुवातीला केलं होतं तसंच वरती हवं असेल तर इथे आपण जे 3 मणी जे ओवून घेतले बरोबर, त्यातला जो मधला मणी येतो तो फक्त लाल मणी घ्यायचा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे इथे वरती 6 मणी येतील। ओके, तर आता मी इथे हे मला मोती रंगाचे हवे होते म्हणून मी मोती मणी घेतलेले आहे। आता काय करायचं तर ह्या 6ही मण्यांमधून एकदा सुई धागा फिरवून घ्यायचा आहे। जे वरती 6 मणी आलेले दिसत आहेत त्या 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे, ओढून घ्यायचा धागा। हे बघा, हे 6 मणी आले। जसं आपण एक लाडू वळण्याची जी पद्धत असते त्याप्रमाणे ही सुपारी हातात धरायची आणि शेवटच्या राऊंडला अशी फिरवत जायची, म्हणजे ती घट्ट बसते। आता इथे एक गाठ मारून 2-3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे 6 मण्यांचं सर्कल आलेलं आहे, इथे आता गाठ मारूया। तर ही मोत्याची सुपारी आता तयार झालेली आहे। वरती जे 6 सर्कल आलेला आहे त्याच्यातून शेवटचा राऊंड हा म्हणजे 2दा धागा फिरवून घ्यायचा आहे घट्टपणे, तेव्हा ते व्यवस्थित ते 6 मणी दिसतील। ओके, गाठ मारून परत 2 मण्यांमधून काढून धागा कट करायचा आहे। तर ही खूप अशी सिंपल डिझाईन अशी असणारी मोत्याची सुपारी आज मी तुम्हाला शिकवलेली आहे। ओके, ही आपण लाल रंग वापरून केली आणि मी फक्त मोती रंगाचेच मणी वापरून केलेली एक सुपारी आहे। ही फक्त सगळीकडे इथे खालीच फक्त मी लाल मणी वापरून सगळीकडे मोती रंगाचेच मणी वापरलेले आहे। तर ही पण अशी केली तरी खूप सुंदर दिसेल, ही अशी केली तरी दिसेल। तर तुम्हाला हा आजचा सुपारीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। थँक्यू।